नमस्कार. डायमंड ऑफ मेडिकल ट्रेडरच्या आजच्या भागामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे डोळ्यांचे विकार आणि त्यांची चिकित्सा. डोळ्यांचे विकार अनेक प्रकारचे आहेत. त्यामध्ये मोतीबिंदू म्हणजे कॅटरॅक्ट, ग्लुकोमा म्हणजेच काचबिंदू, डायबेटिक रेटिनोपॅथी, कंजक्टिव्हायटिस याच्यामध्ये डोळे आले असे आपण म्हणतो. त्यानंतर डोळ्यांचा कोरडेपणा, डोळ्यांची दृष्टी कमी होत जाणे या प्रकारचे अनेक विकार आहेत. तर डोळ्यांच्या विकारांची प्रमुख लक्षणं कोणती? तर डोळे लाल होणे, सुजणे, डोळ्यांना खाज येणे, डोळे चिकटणे, डोळ्यांना जडपणा जाणवणे किंवा वेदना होणे, डोळ्यांना अस्पष्ट किंवा धुरकट दिसणे किंवा दुहेरी दिसणे, प्रकाशाने डोळ्यांना त्रास होणे, डोळ्यांच्या बाहुलींचा रंग बदलणे, डोळ्यावरती पडदा आल्यासारखे वाटणे यासारखी प्रमुख लक्षणे डोळ्यांच्या विकारामध्ये दिसतात. तर डोळ्यांच्या विकारांची प्रमुख कारणे कोणती? वयोमानानुसार होत जाणारे डोळ्यांमध्ये बदल, मधुमेह किंवा उच्च रक्तदाब म्हणजे डायबिटीस आणि ब्लड प्रेशर, डोळ्यांना दुखापत होणे, डोळ्यामध्ये जंतुसंसर्ग होणे, आनुवंशिकता, चुकीचा आहार विहार म्हणजे चुकीची जीवन पद्धती स्वीकारणे. तर अशा प्रकारची डोळ्यांच्या विकारांची प्रमुख कारणे आहेत. तर ह्या डोळ्यांच्या विकारावरती कोणत्या प्रकारचे आयुर्वेद उपचार केले जातात? तर मुख्यतः आयुर्वेदामध्ये त्रिफळा चूर्ण हे गुणकारी सांगितलेलं आहे डोळ्यांच्या विकारामध्ये. यामध्ये त्रिफळा चूर्ण, तूप आणि मध असमान मात्रेमध्ये घेऊन त्याचे चाटण रात्री एकदा झोपत्यावेळी करायचे आहे. तळपायाला तीळ तेलाने मालिश करा. तसेच काशाच्या वाटीने त्याला घासणे, तळपायाला घासणे. त्यानंतर डोळ्यामध्ये थंड गुलाब पाणी टाकणे. डोळ्याभोवती उडदाच्या पिठाचे आळे करून त्यामध्ये औषधी तुपाने त्याचे नेत्रतर्पण करणे. त्रिफळा पावडर जी आहे तीच रात्री पाण्यामध्ये भिजत घालणे आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी गाळून घेऊन त्या पाण्याने डोळे धुणे. ज्यामुळे डोळ्यांच्या चष्म्याचा नंबर देखील कमी होण्यास मदत होते. दैनंदिन आहार विहारामध्ये काय करायचं आहे बरं? तर तिखट, आंबट, जड पदार्थ वर्ज्य करणे, धूम्रपान, मद्यपान वर्ज्य करणे, रात्रीचे जागरण कमी करणे, मानसिक ताणतणाव कमी करणे, जेवणामध्ये हलका आहार घेणे, शक्यतो मूग, जुने तूप, गाजर, पालक, पपई यांचा आहारामध्ये समावेश करणे. डोळ्यांसाठी व्यायाम सांगितलेले आहेत ते म्हणजे पाल्मिंग. पाल्मिंगमध्ये म्हणजे काय होतं? दोन्ही आपले हात, तळहात एकमेकावर घासणे आणि ते गरम झाल्यानंतर आपल्या बंद डोळ्यांच्या पापण्यांवरती ते ठेवणे. त्यानंतर ब्लिकिंग यामध्ये डोळे जलद गतीने मिचकावणे. जवळजवळ ही प्रक्रिया केल्यानंतर 20 सेकंद थांबायचं आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा ती प्रक्रिया करायचं. त्यामुळे दृष्टी सुधारण्यास मदत होते. त्यानंतर त्राटक म्हणजे एखाद्या बिंदूवर दृष्टी स्थिर करायची आणि त्या बिंदूवरती कॉन्सन्ट्रेट करून एकटक पाहत राहायचं. यामुळे दृष्टी स्थिर होते आणि दृष्टी स्पष्ट होण्यास मदत होते. डोळे फिरवणे म्हणजे डोळे घड्याळाच्या दिशेने किंवा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरवल्यानंतर डोळ्याचे स्नायू सशक्त होतात आणि रक्तप्रवाह सुधारतो. धन्यवाद.